जलजीवन मिशनच्या निधीवरून दिल्लीतील बैठकीत वाद झाला। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडून केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली, तर केंद्र सरकार सरसकट नाही तर योजना निहाय निधी देणार केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान बैठकीमध्ये खासदारांकडून जलजीवन मिशनच्या कामाबद्दल तक्रारी करण्यात आल्या। जलजीवन मिशनसाठी निधी अपुरा आहे, खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार केली। ज्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जलजीवन मिशनच्या कामांच्या संदर्भात ज्या इर्रेग्युलरिटीज दिसल्यात, या सगळ्याच खासदारांनी माननीय मंत्री महोदयांच्या समोर आणून दिल्या आणि माननीय मंत्री महोदय सी.आर. पाटील साहेबांचं मनापासून खरं तर सगळ्या खासदारांच्या वतीनं आम्ही आभार मानले, कारण की या तक्रारी ऐकून घेणं गरजेचं होतं आणि यामध्ये अनेक कामांमध्ये कामं अपूर्ण स्थितीमध्ये आहेत, अनेक ठिकाणी पाणी आहे तर योजना नाही, सगळ्या ज्या तक्रारी होत्या या सगळ्या तक्रारी आज सगळ्याच खासदारांनी या माननीय मंत्री महोदयांसमोर मांडल्या। सत्ताधारी असो का विरोधक असो, सर्वांनी एकच विषय सांगितलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। जिथं कामं कंप्लीट झाले तिथे पैसे मिळालेले नाही आहे। कॅबिनेट मिनिस्टर सी.आर. पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाही आहे। आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे, आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे। त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे। स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला ते केंद्र पैसे देत नाही, याच्यामध्ये ते मीटिंग संपली। विरोधी जे खासदार आहेत यांच्या विशेष डिमांड ह्या होत्या की ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केले आहे त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे, तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे। परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय सी.आर. पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येईल। तुम्ही जे दिलेली आकडेवारी ते चुकीची आहे आणि याच्यावर मंत्री महोदय बिलकुल निरुत्तर होते। आज सगळ्यांनाच माहीत आहे का जलजीवन मिशन हे पूर्ण स्टेटमध्ये फेल्युअर आहे। आकडे शेवटी चुकीचे हे आकडे आहेत। आता 2026 चालला तर कशी काय हे सक्सेस होऊ शकते हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। गावखेड्यामध्ये प्रत्येक घरी जानवर असतात, ते कुठून पाणी पिणार आहे साहेब? तुम्ही शहरामध्ये जास्त पाणी देता आणि गावामध्ये कमी देता, तर आपणास विनंती आहे का या प्रश्नाकडे आपण लक्ष द्याल। तर रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। बेळगाव खानापूर न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। 20 वर्षांनंतर रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांना दिलासा मिळाला। सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यामध्ये पुराव्याअभावी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। तर घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरामध्ये दरड कोसळली होती, यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता। महापालिका काय काम करतं, पेडणेकरांनी हा सवाल केला। योग्य वेळी खबरदारी घेतली असती तर आजचा प्रकार टळला असता असं देखील पेडणेकरांनी म्हटलंय। महापौरही तिथल्याच आहेत, त्यांनी विचार करायला हवा असं देखील पेडणेकरांनी म्हटलं। लोकप्रतिनिधींनी त्या लोकांबरोबर जाऊन मे महिन्यात किंवा जून महिन्यात त्यांच्याबरोबर जाऊन कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चांगलं बातचीत करून कुठे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थलांतरित करतोय हा भरोसा देणं काम होतं। लोकप्रतिनिधींचं काम आहे आपल्या। मी असं नाही म्हणणार याला हेच जबाबदार आणि तेच जबाबदार, पण योग्य वेळी जबाबदारी घेतली असती तर हा आजचा टळला असता। तिथे राम कदम सारखे आमदार आहेत, तिथे लांडे मामासारखा आमदार आहे, तिथे मॅडमचा पण मतदारसंघ आहे महापौरांचा, त्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे। मुंबई पालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे का असा प्रश्न विचारला होता। जलतरण तलावाच्या पाणी पुरवठ्याला पालिकेनं हिरवा कंदील दिला। पालिकेच्या याच निर्णयावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। सर्वसामान्यांना सुरळीत पाणी पुरवठा होईपर्यंत फेरविचार करा। पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी ही मागणी केली। ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच पाणी पुरवठा सुरळीत करता येईल। मग अशा प्रकारचे तुगलकी निर्णय हे कशासाठी घेतले जातात? मला असं वाटतं की किंबहुना स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून माझे प्रशासनाला निर्देश आहेत की स्विमिंग पूलांना पाणी पुरवठ्याचा निर्णय याचा प्रशासनाने फेरविचार करावा। अगोदर मुंबई शहरातल्या जनतेला व्यवस्थित पाणी पुरवठा करता येईल याची काळजी घ्यावी, नंतरच हा निर्णय घेण्यात यावा। तर नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप नगरसेवकांची दांडी पाहायला मिळते। 40 गैरहजर नगरसेवकांना नोटीस बजावणार असल्याचं नरेंद्र बोरकर यांनी म्हटलंय।
नागपूर पालिकेचे भाजप गटनेते नरेंद्र बोरकरांची माहिती आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. रविवारी साहित्य वाटप शिबिराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप जो आहे तो पार पडलेला आहे. काय नागपुरामध्ये आमच्या इथे 3 मोठे नेते राहतात. नागपुरात माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय पालकमंत्री साहेब राहतात. अशा 3 नेत्याच्या कार्यक्रमात जर हे नगरसेवक येत नसेल तर अशावर कारवाई केल्या जाईल. याच्यानंतर तर वाशीतील ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. वाशीमधील युवा सेनेच्या माजी तालुका अध्यक्षांसह अनेकांनी तानाजी सावंतांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पुण्यातील कार्यक्रमामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.